नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आजच्या तासाला आपण ऐतिहासिक मंदिराची पर्यटनाच्या अनुषंगाने विस्तारपूर्वक माहिती पाहत आहोत। तर त्यामधील तंजावर येथील राजराजेश्वर मंदिराविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे। तर दक्षिण भारताच्या प्राचीन कालखंडात उदयास आलेले चोल घराणे हे राजकीय व सांस्कृतिक दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असून त्याचे मुख्य राजधानीचे ठिकाण तंजावर हे होय। म्हणजे चोल घराण्याने राज्य विस्ताराबरोबर कला साहित्यातही प्रगती घडवून आणली। चोल सत्तेचा विस्तार करता शासक कारिकल नंतर 985 मध्ये सत्तेवर आलेल्या राजराजने 1019 पर्यंत तंजावर येथे राजराजेश्वर, त्यालाच काय म्हटलं जातं, बृहदेश्वर मंदिराची उभारणी केली। हे मंदिर द्रविड स्थापत्यकलेचे असून उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना म्हणून त्याचे श्रेष्ठ स्थान आहे। अशा प्रकारे पहिल्यांदा आपण राजराजेश्वर मंदिराची उत्कृष्ट कलापूर्ण रचना याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। राजराजेश्वर मंदिराची उत्कृष्ट कलापूर्ण रचना याविषयी आपण माहिती पाहूया। बघा, राजराजेश्वर हे भव्य जागेत उभारण्यात आलेलं असून हे मंदिर 165 मीटर लांब आणि 85 मीटर रुंद आहे। तसेच त्याची उंची 200 फूट आहे। हे मंदिर बांधणीस 12 वर्षाचा काळ लागला। या मंदिरातील स्तंभ, मंडप, प्रवेशद्वाराची रचना भव्य आहे। मंदिरावर प्रचंड आकाराची गोपुरे उभारण्यात आलेली असून त्याची उंची 70 किलोमीटर असून उत्कृष्ट द्रविड शैलीचा हा दाखला आहे। या गोपुरावरती शिल्पाची रचना करण्यात आली आहे। मंदिरासमोर काळ्या पाषाणातील नंदीची भव्य मूर्ती असून अंतर्गत भागात गर्भगृहाची रचना भव्य प्रमाणावर आहे। गर्भगृहात काळ्या पाषाणाची नंदीची भव्य मूर्ती असून अंतर्गत भागात काय आहे, गर्भगृहाची रचना भव्य प्रमाणावर आहे। गर्भगृहात काळ्या पाषाणाची दगडाची 13 उंच आकर्षक शिवाची मूर्ती आहे। म्हणजे ह्या मंदिरासाठीचे पाषाण दूरवरचे प्राप्त केले आहेत। हे भव्यता, उत्कृष्टता, सौंदर्याच्या दृष्टीने भारतातील प्रथम क्रमांकाचं मंदिर आहे। म्हणजे या मंदिराची गुणवैशिष्ट्ये म्हणजे दिवसाच्या कोणत्याही वेळी गोपुराची सावली जमिनीवर पडणार नाही अशी बांधकामाची रचना आहे। मंदिराच्या भिंतीवरील चित्रकला ही उत्कृष्ट आहे। तसेच 80 टन वजनाच्या ग्रॅनाइट शिळेपासून कोरलेल्या दगडांनी या मंदिराची गोपुरे बनविली असून ह्या प्रचंड शिळा या जवळच्या 4 मैल अंतरावरील गावातून आणण्यात आल्या आहेत। म्हणजे या 200 फूट उंच मंदिराचे 13 मजले असून मंदिराच्या शेवटच्या शिखरापर्यंत जाताना त्याचा चांगला उपयोग होतो। दक्षिण भारताच्या धार्मिक दृष्टिकोनातून या मंदिरास महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे। आता आपल्याला तंजावर शहराची गुणवैशिष्ट्ये पाहायचं आहे। तंजावर या शहराची गुणवैशिष्ट्ये पाहायचं आहे। बघा, तंजावर हे तमिळनाडूतील व्यापारी, औद्योगिक, सांस्कृतिक प्रगतीचे एक महत्त्वाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं। नदीच्या निसर्गरम्य भागात हे मंदिर वसलेलं असून भरपूर नैसर्गिक मुबलकतेमुळे पर्यटकांनाही पर्वणी ठरलेली आहे। म्हणजे मद्रास ते तिरुचेरापल्ली या मार्गावरती तंजावर हे शहर स्थित आहे। प्राचीन चोलाच्या राजधानीचे शहर म्हणून तंजावरला महत्त्व आहे। त्या शासनकर्त्याच्या प्रोत्साहनातूनच कुंभकोणम व तंजावर परिसरात 74 मंदिराचा समूह आहे। त्यापैकी तंजावरचे राजराजेश्वर मंदिर हे महत्त्वाचे आहे। शहरात इतर प्रेक्षणीय स्थळात शिवगंगा तलाव, राजवाडा, सरस्वती महाल, कला संग्रहालय इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत। तसेच तंजावरचे ग्रंथालय समृद्ध असून 30,000 दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध होतात। कला कौशल्याच्या प्रगतीबरोबरच व्यापारी, औद्योगिक तंजावर दृष्टीने महत्त्वाचे आहे। येथे रेशीम, सुती कापड, हातमाग, चांदीच्या दागिन्यावरील नक्षीकाम प्रसिद्ध आहे। म्हणजे तंजावरच्या शाली भारतभर प्रसिद्ध आहेत। प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत तंजावरचा आंतरराष्ट्रीय व्यापार जोरदार आहे। शैक्षणिक दृष्टिकोनातून कला कौशल्याच्या बाबतीतही हे मंदिर महत्त्वपूर्ण आहे। तंजावर पासून 11 किलोमीटरवर तिरुवायूर ठिकाणी कर्नाटक संगीत तज्ञ त्यागराज यांची समाधी आहे। अशा प्रकारे तंजावर या शहराचे आपल्याला गुणवैशिष्ट्ये पाहता येतात। पुढे आहे पर्यटनाच्या दृष्टीने राजराजेश्वर मंदिर व तंजावरचे महत्त्व। पर्यटनाच्या दृष्टीने राजराजेश्वर मंदिर व तंजावरचे महत्त्व या पॉइंटबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे। तर पर्यटनाच्या दृष्टीने राजराजेश्वर मंदिर हे महत्त्वपूर्ण असून तंजावरला त्यागराज या महान संगीत तज्ञाच्या प्रित्यर्थ दरवर्षी जानेवारी महिन्यात
कर्नाटक संगीताची मोठी मैफल आयोजित केली जाते। या संगीत महोत्सवात भारतातील तसेच परदेशातीलही संगीतज्ञ हजर राहतात। दक्षिण भारताच्या पर्यटनातील मंदिरे ही महत्त्वाची असून भारतीय तसेच परकीय पर्यटकही दक्षिण भारतात पर्यटन करत असताना आवर्जून तंजावर शहरास भेट देतात। म्हणजे दक्षिण भारतातील राजराजेश्वर मंदिरास भेट दिल्याशिवाय कोणतेही पर्यटकांची यात्रा पूर्ण होत नाही। त्यातून हे तंजावर आणि आजूबाजूचे मंदिरे ही पर्यटकांची आकर्षण आहेत। आज बेंगलोर, मंगलोरमध्ये किंवा मद्रासमध्ये अस्तित्वात असलेल्या पर्यटन विभागामार्फत तंजावरला जाण्यासाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच दळणवळणाच्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। रेल्वे, बस वाहतुकीची साधने उपलब्ध असल्याने पर्यटकांना सहज व सुलभ पद्धतीने प्रवास शक्य झाला आहे। तंजावर येथे पर्यटन महामंडळामार्फत निवासस्थानाची, उपहारगृहाची सोय अल्प शुल्कावर उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्याचबरोबर खाजगी हॉटेल्स म्हणा, उपहारगृहाची निर्मिती होऊन तंजावर वासियांना या पर्यटनातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। राजराजेश्वर मंदिर हे हिंदुस्थानातील सर्वोत्कृष्ट मंदिर असून द्रविड शैलीचा उत्कृष्ट आविष्कार म्हणून या मंदिराच्या शिल्प आणि चित्रकलाच्या अभ्यासासाठी परदेशातूनही पर्यटक भारतात येतात। त्यामुळे दक्षिण भारतीय पर्यटनातील हृदय म्हणून तंजावर आणि राजराजेश्वर मंदिराचा उल्लेख केला जातो। केंद्र शासनाच्या ही महसुली उत्पन्नात भर घालण्याचेही कार्य पर्यटनाच्या माध्यमातून तंजावरने केले असल्याने केवळ दक्षिण भारतातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील महत्त्वाचे मंदिर म्हणून राजराजेश्वर मंदिराला महत्त्व प्राप्त झालं आहे। अशा प्रकारे युनेस्कोच्या सांस्कृतिक संवर्धन विभागाच्या महत्त्वपूर्ण स्थळांच्या यादीतही तंजावरच्या या मंदिराचा समावेश झाला असल्याने या प्राचीन अप्रतिम मंदिर स्थापत्यास आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता प्राप्त झाला आहे। मग भारतातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून तंजावर शहर आणि राजराजेश्वर मंदिराचा उल्लेख केला जातो। अशा प्रकारे आज आपण राजराजेश्वर मंदिर याविषयी माहिती, उत्कृष्ट कलापूर्ण रचना, तंजावर या शहराची गुणवैशिष्ट्ये, पर्यटनाच्या दृष्टीने राजराजेश्वर मंदिर आणि तंजावरचे महत्त्व काय आहे याविषयी आपण माहिती पाहिलेलं आहोत। तर पुढच्या तासाला आपण बालाजी मंदिर, तिरुपतीच्या बालाजी मंदिराविषयी माहिती पाहणार आहोत। नमस्कार।